नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की 5,000 रुपये इन्व्हेस्ट करून तुम्ही 27 लाख रुपयेपर्यंत एक रक्कम जमा करू शकता। तर या पोस्ट ऑफिसच्या बँकेअंतर्गत एक चांगलं पोस्ट ऑफिस सादर करत आहे। सुकन्या समृद्धी योजनेचं खातं तुम्ही उघडू शकता। या अंतर्गत त्याच्या भविष्यासाठी चांगली रक्कम गुंतवणूक करू शकता। तर चला मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहात। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसची खूप भन्नाट योजना आहे। तर या अंतर्गत या भन्नाट योजनेअंतर्गत ही माहिती आपण पाहणार आहोत की सुकन्या समृद्धी खाते म्हणजे आपल्या मुलीच्या भविष्यासाठी तुम्ही याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे पैसे गुंतवू शकता आणि त्या पैशावरती एक चांगला व्याजदर हा तुम्हाला मिळणार आहे। तर 8% म्हणजे 8% हा व्याजदर तुम्हाला वार्षिक मिळणार आहे आणि या व्याजदरावरती तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी एक चांगला निधी तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता। तर या अंतर्गत ही माहिती पाहणार आहोत मित्रांनो की सुकन्या समृद्धी खातं हे पोस्ट ऑफिस सादर करीत आहे आणि या अंतर्गत जर तुम्ही हे खातं तुम्हाला उघडायचं असेल तर तुम्ही 250 ते 1,50,000 तुम्ही या खात्यामध्ये जमा करू शकता। म्हणजे तुम्हाला जर खातं उघडायचं असेल तर याच्यामध्ये 250 रुपये जमा करून तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये हा खातं उघडू शकता आणि या अंतर्गत कशा प्रकारे व्याज मिळणार आहे, कशा प्रकारची योजना याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर ठळक वैशिष्ट्य काय आहे की खाते कोण उघडू शकतो, तर 10 वर्षाखालील नावाने पालकाद्वारे तुम्ही खातं उघडू शकता। त्याच्यानंतर मुलीच्या नावाने भारतात पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत फक्त एकच तुम्हाला खातं उघडता येणार आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे फक्त म्हणजे जास्तीत जास्त 2 मुलीसाठी तुम्हाला खातं उघडता येणार आहे आणि खात्यामध्ये किमान प्रारंभिक ठेव 250 रुपये ठेव तुम्ही जमा करून खातं उघडू शकता। तर व्याजदर हा खाते तिमाही आधारावर वित्त मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या विहित दरावर ही जो काही व्याजदर असेल तो जमा होत राहणार आहे। त्याच्यानंतर व्याजाचे संलग्न म्हणजे खात्याचे संचालन की मुलगी वयाची पूर्ण होईपर्यंत म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाले की तुम्ही खातं चालवू शकता किंवा त्याची जी काही रक्कम असेल ती तुम्ही काढून घेऊ शकता किंवा मुली 18 वर्षाची झाल्यावर किंवा 10वी उत्तीर्ण झाल्यावर खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात किंवा मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस उपलब्ध शिल्लक रकमेच्या 50% पर्यंत पैसे तुम्ही काढू शकता। जर तुमची मुलगी 18 वर्ष पूर्ण झाली किंवा 10वी मध्ये गेली तर तुम्ही सुद्धा जी काही रक्कम झाली असेल ते तुम्ही रक्कम काढू शकता। त्याच्यानंतर 50% जर तुम्हाला रक्कम काढायची असेल तर ती सुद्धा तुम्ही काढू शकता। त्याच्यानंतर अकाली बंद होणे, खाते उघडल्यानंतर 5 वर्षांनी खालील अटीवर खाते हे मुदतपूर्व बंद केले जाऊ शकतात। तर अचानक मृत्यू झाला, काही झाला तर तुम्ही खाता हा बंद करू शकता किंवा कंटिन्यू चालू करू शकता। तर अशा प्रकारची योजना आहे आणि मॅच्युरिटी क्लोजर खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी किंवा 18 वर्ष झाल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी सुद्धा तुम्ही हा खाता क्लोजर करू शकता। तर अशा प्रकारची ही पोस्ट ऑफिसची योजना आहे मित्रांनो। तर याच्या अंतर्गत जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जर या खात्यामध्ये इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला कशा प्रकारे याच्यामध्ये व्याजदर मिळणार आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सुद्धा मी दाखवणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे की गुगल पेजवरती यायचं आहे। तर हे बघू शकता मित्रांनो, गुगल पेजवरती आल्यानंतर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर असं सर्च करायचं आहे। अशा प्रकारे सर्च करून घेतल्यानंतर ही जी काही पहिली वेबसाईट आहे ग्रोची त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारचं इथे कॅल्क्युलेटर हा ओपन होईल। तर तुम्हाला इथे मी जी काही माहिती सांगण्याचा प्रयत्न करत होतो, कशा प्रकारे तुम्हाला व्याजदर मिळत होतं आणि कशा प्रकारची जी काही विशिष्ट माहिती ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। जर तुम्ही महिन्याला 5,000 रुपये जमा केले आणि म्हणजे तुमचे टोटल वर्षाचे 60,000 रुपये होऊ लागले, म्हणजे तुम्ही एका वर्षाला 60,000 रुपये इन्व्हेस्ट करता याच्यामध्ये। तर आता तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे। इथे तुम्ही आता 60,000 रुपये तुम्हाला इथे टाईप करायचं आहे। हे बघा, 60,000 रुपये टाईप करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे। तुमची मुलगी ही 5 वर्षाची असेल, कदाचित 6 वर्षाची असेल, तर या अंतर्गत जी काही माहिती असेल ती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुमची मुलगी समजा 5 वर्षाची आहे, त्याच्यानंतर स्टार पिरियड तुम्ही कधीपासून चालू करत आहात तर 2024 पासून सुद्धा मी आता चालू करत आहे। तर इथे 2024 सिलेक्ट केलं बघा। त्याच्यानंतर खाली यायचं आहे आणि जो काही व्याजदर जमा होत असेल, जी काही रक्कम जमा होत असेल तर तुम्ही बघू शकता की टोटल इन्व्हेस्टमेंट आपली ही 9 लाख रुपये जमा होत आहेत आणि टोटल इंटरेस्ट आपल्याला 1 लाख म्हणजे 18,71,000चा जो काही इंटरेस्ट रेट आहे तो मिळत आहे। आणि या अंतर्गत
जो काही आपला मॅच्युरिटी इयर आहे तो 2045 म्हणजे 2045 पर्यंत तुम्ही जी काही मॅच्युरिटी व्हॅल्यू असेल ती 27,71,031 रुपये एवढा जो काही तुमचा पैसा आहे या अंतर्गत मिळणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे जर तुम्ही वर्षाला 60,000 म्हणजे महिन्याला 5,000 रुपये जमा करून वर्षाला 60,000 होतात, असे वर्षाला जर 60,000 रुपये तुम्ही टोटली 2045 पर्यंत जमा केलं तर म्हणजे जी काही एक कालावधी असेल 10-15 वर्ष या अंतर्गत तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी एक चांगला निधी मिळू शकतो। आणि या अंतर्गत पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खातं हे सादर करीत आहे आणि याच्या अंतर्गत 8% 2% व्याजसह तुम्हाला देण्यात येत आहे। तर अशा प्रकारची ही पोस्टाची योजना आहे मित्रांनो। तर मित्रांनो अशा प्रकारची एक भन्नाट योजना आहे। तर तुमच्या मुलीचं जर तुम्ही भविष्याचा विचार करत असाल तर या पोस्ट ऑफिसच्या बँकेमध्ये खातं उघडून तुम्ही एक चांगली रक्कम गुंतवणूक करू शकता। 8% 2% व्याजदर मिळत आहे आणि या अंतर्गत तुम्हाला एक चांगला मोबदलासुद्धा तुमच्या मुलीच्या लग्नापर्यंत किंवा त्याच्या 10वी पर्यंत किंवा त्याच्या भविष्यासाठी एक चांगला विचार करू शकता आणि या माध्यमातून त्याचं एक चांगलं भविष्य घडू शकतं। तर अशा प्रकारची सुकन्या समृद्धी योजना ही आता राज्यामध्ये चालू आहे की पोस्ट बँकेच्या माध्यमातून। तर आपण हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न केला की आपल्या मित्रांना आपल्या नागरिकांना कळलं पाहिजे की कशाप्रकारे ही योजना चालू आहे आणि या अंतर्गत कशाप्रकारे एक चांगला मोबदला या योजनेवरती दिला जात आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक छोटीशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला। तर मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ लवकरच मिळत राहतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।